आजचा लीग स्टेज मधील शेवटचा आणि अंतिम दिवस तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळतोय, ज्या लीग स्टेज मधून आपण आजच्या दिवशी एक संघ काढणार आणि थेट उद्याच्या दिवसामध्ये जिथे तुम्ही लढत पाहणार, जिथे सुपर 8च्या लढती पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवशी काय वाढून ठेवलंय आजचा दिवस, जिथे मात्र आपण पाहतोय क्रिकेटचे तारे सितारे. मग एका बाजूला दोन नावं आपण पाहतोय, एका बाजूला ओमकार पाटील तर एका बाजूला संदीप पाटील पाहायला मिळतोय, पप्पू आणि एका बाजूला ओमकार. या दोन खेळाडूंच्या दरम्यानची ही लढत पाहायला मिळणार. आणि खऱ्या अर्थानं जर का एकंदरीत विचार केला ना, तर निश्चित आपण पाहतो एका बाजूला सुजित म्हात्रे यांचा संघ आहे, तर एका बाजूला महेशजी कडू सोनारी यांचा संघ पाहायला मिळतोय. अर्थात दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत पाहावयास मिळणार. प्रत्येक खेळाडूला या उत्कंठा लागली होती या स्पर्धेमध्ये, माझं नाव कधी येणार, माझ्या संघाला कधी स्थान मिळणार, कधी संधी मिळणार. आणि या स्पर्धेमध्ये येत असताना माझ्याकडून एक चांगलं परफॉर्मन्स कशा रीतीने होईल, या रायगड प्रीमियर लीगवरती मी कशा रीतीने छाप सोडेन, या साऱ्या गोष्टींचा गोळाबेरीज करत असताना आज मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत हे खेळाडू. परंतु अनेक मैदानं गाजवली आहेत. आज प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत होता, आपल्या नावासाठी खेळत होता. आज थेट दाखल झालेत या मैदानामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं आज या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत असताना आज या रायगडवरती, या रायगड नगरीमध्ये आपली छाप सोडण्यासाठी तब्बल 15 तालुक्यांमधून प्रत्येक एक तालुक्यामधून एक खेळाडू आज नेमण्यात आलाय आणि त्याला ही संधी देण्यात आली आहे, एक प्लॅटफॉर्म उभं करून देण्यात आलाय. आणि या प्लॅटफॉर्मवरती उभारल्यानंतर आज कशा रीतीने खेळ करतील हे खेळाडू हेही पाहावं लागेल. आदरणीय अनिलजी पाटील साहेब, त्याच पद्धतीने मंगेशजी वाकडीकर साहेब, राजूजी तांडेलकर साहेब, दत्ताजी गायकर साहेब यांचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. परंतु कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून मी PTCचंही करेन. ज्या पद्धतीने लाईव्ह आणि नीट अँड क्लीन कव्हरेज त्यांचं राहिलंय. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. ग्लेन मॅग्राथ आणि एका बाजूला आपण पाहिलं तर मोहम्मद अझरुद्दीन, या दोन खेळाडूंचा जन्मदिवसही पाहायला मिळतो. ग्लेन मॅग्राथ ज्याने मात्र अनेक वर्ष क्रिकेट गाजवलं, एक बहारदार गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज, त्याचा जन्मदिवस पाहायला मिळतोय. भारतीय संघाचा एक असा कर्णधार ज्याने क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर दिलं. आणि त्याचबरोबरीने त्याच पटलावरती एकंदरीत जर आपण पाहत असताना असा एक गोलंदाज ऑस्ट्रेलियन मुलखाचा, ज्याचा एकाच दिवशी आणि एकाच मॅचमध्ये 19 गडी बाद केले, असा जिम लेकर, याचाही जन्मदिवस पाहायला मिळतोय. हा आहे आजचा दिवस. अर्थात आज आपण पाहतोय 9 फेब्रुवारी मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच रंगत असताना पाहायला मिळणार. टॉस जिंकलाय प्रथम आपण पाहतोय, जिथे टॉस जिंकल्यानंतर जय माता दी सोनारी या संघाने इथे 8 फेब्रुवारीच्या दिवसामध्ये जिथे आपण पाहतोय, जिथे टॉस जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. मॅन इन ऑरेंज, तिथे मात्र आज आपण पाहिलं तर एक वेगळा ड्रेस कोड देखील देण्यात आलाय. प्रत्येक संघासाठी जो ड्रेस कोड आपण देतोय आणि हे ड्रेस कोड परिधान करून हे खेळाडू आज आपली एक वेगळी छाप सोडण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाल्यात. मॅन इन ब्ल्यू आघाडीला आलेत, जिथे सुमित डोंगरे आणि त्याच्या साथीला ओमकार पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 360 मॅन म्हणून या दोन्ही खेळाडूंना पाहिलं जातं. परंतु काही काल मागे गेलं ना, अनेक वेळेला आपण म्हणतो की इतिहास रंजक असतो, इतिहास आठवावा असा असतो आणि काही अंशी इतिहास विसरावा असाही असतो. सुमित डोंगरे आज आपण विचार केला तर त्याचा इतिहास तो विसरण्याचा प्रयत्न करतोय. एक दुखापतीनंतर तो उभरलाय आणि आता मात्र तो उभरला नाहीये, त्याने फाईट बॅक केलं, त्याने कमबॅक केलं आणि ज्या पद्धतीने तो खेळू लागलाय मैदानामध्ये, त्याची बॅट आता चांगल्या रीतीने बोलू लागली आहे. मैदानामध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय महेश म्हात्रे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. खालापूरच्या वह्याचा आहे महेशजी म्हात्रे साहेब यांचंही ते आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचाही आवाज सकाळच्या सत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. बंटी आणि सुनील चावरी यांचेही ते आगमन होत आहे, त्यांचे हार्दिक स्वागत करूया. पहिला चेंडू पडेल, लेट्स प्लेचा इशारा पंचांचा येणं शेष आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट, एका बाजूला फ्लाय स्लीप पॉइंट करण्यात आलाय, कव्हर आहे मिड ऑफ मिड ऑन साइडला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये पेट्रोलिंग करतायत उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. महेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुमित ज्या पद्धतीने खेळतोय, त्याची बॅट ज्या पद्धतीने बोलते, तो मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करू शकतो. ही त्याच्याकडे असणारी एक धमक आहे, त्याच्याकडे असणारे कौशल्य आहे. परंतु महेशलाही कमी लेखून चालणार नाहीये. जिथे मात्र आपण राष्ट्रवादी चषक घाटकोपरीची स्पर्धा पाहिली होती, ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा हकदार राहिला होता, वहाळचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हाच दाखल होतोय. हा फटका इथे मात्र सरळ धाडलाय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार.
चेंडू सीमा रेषा पार, षटकार. घेऊ कौतुक करूया आपण मुन्ना मायकेलचं. कौतुक तर फटक्याचंही करायला हवं, परंतु कॅमेरामॅनचंही तितकंसं व्हायला हवं. चेंडू कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये त्यांनी घेतला आणि काय फटका एक्झिक्यूट केला होता. फुलर लेनचा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव आला आणि तदनंतर थेट धाडलं डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. सुमित डोंगरे खातं खोलतोय षटकारानं. 6 धावा फलकावर. खोलवा टप्प्याचा हा चेंडू, सुंदर कमबॅक. किती हलक्या हाताने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय, तदवर एक धाव सहजरित्या येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर जिथे रिषभ पंतने षटकार ठोकून आपलं क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, जिथे मार्क क्रिक या खेळाडूचा विचार केला त्यानेही आपल्या षटकाराने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु मैदानामध्ये या मॅचची सुरुवात जिथे सुमित डोंगरेने षटकाराने केली आहे. 6 धावसंख्येच्या मदतीने जिथे आतापर्यंत धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन अ बोर्ड. महेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर मोठा फटका सुमितच्या बॅटमधून देखील आलाय. हा चेंडू इथे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपती शंभूराव यांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. काय एक्झिक्यूट केला फटका. सरळ बॅटने केला विथ द टर्न. जिथे मात्र आपण पाहिलं ना, चेंडू वळवण्याचा प्रयत्न महेशने केला होता, परंतु लेंथला पिक केलं, गॅदर केला आणि तदनंतर हा एक्झिक्यूट केलेला ओमकारच्या बॅटमधून जो काही फटका तुम्ही पाहिला, एक दर्जेदार बुलंदी पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या फ्लाय होतीये. 11 धावा धावफलकावरती आहेत. ऑन बोर्ड 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जिथे फेस करत असताना ओमकारच्या बॅटमधून आलेला हा सणसणीत चौकार तुम्ही पाहताय. चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन अ बोर्ड. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वरा स्पोर्ट्स कळंबोली आणि जय माता दी सोनारी या 2 संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू इथे मात्र एक ओमकार पाटील ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. षटकार. छत्रपती अरे ओमकार, तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. काय फटका एक्झिक्यूट केलाय. मला आठवले STCPL ची जी स्पर्धा, तो मात्र यष्टांच्या पाठीमागे गेला आणि ऑन साइडला लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतो. ही त्याच्याकडे असणारी एक वेगळी धमक आहे, एक वेगळं कौशल्य आहे त्याच्याकडे आणि आज त्याला ते पणाला लावायचं आहे. कारण त्याने निश्चितच ज्यावेळी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस झाला, नाणेफेकीचा कौल झालं, त्यावेळी तो निश्चित म्हणाला होता की मी वाट पाहत होतो या स्पर्धेची, या दिवसाची, या क्षणाची आणि आज मात्र जी काय संधी लाभली आहे ना, तिचं सोनं त्याला करावं लागणार आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या वधारतीये. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कमबॅक केलाय. षटकारानंतर निर्धाव चेंडू आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहिला होता हा चेंडू, जिथे बाहेरच्या दिशेने निघणारा, जिथे 4 मुंढ्या चित केलं या चेंडूने. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जिथे मैदानामध्ये स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बिनगडी बाद 17 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. जब बांध के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते,
जब बांध के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि महेशच्या गोलंदाजीवरती जे काय तुटून प्रहार करण्यात आलेत, या 6 षटकांच्या या लढतीमध्ये जो प्रमुख अस्त्र आहे ना, आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणतो जो संघाचा शिलेदार आहे आणि त्याच्यावरती केलेले प्रहार कुठे ना कुठेतरी इथे मात्र सैन्यामध्ये पुन्हा एकदा पळापळ पाहायला मिळेल की काय. 17 धावा धावफलकावर बिनगडी बाद, साजेशी सुरुवात, एक ब्राईट स्टार्ट इथे मात्र करून दिलाय सुमित आणि ओंकारच्या या जोडीने. 17 धावा धावफलकावरती आहेत, 17 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी ओंकार नाईक याला प्राचारण करण्यात आलंय. बामण डोंगरीचा हा खेळाडू आणि बामण डोंगरी या संघाने देखील एक वेगळी छाप रायगड क्रिकेटवरती ठेवली आहे. इथे मात्र आपण पाहतो उजव्या यष्टीवरती काय घडलं जात आहे, तू मैं आणि इथे परतावं लागणार आहे. एक मोठी मासी जायला अडकतीये, दोन्ही गाड्या एका रुळावरती, अपघात झालाय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. चरण मात्रे कोपरोलीचा हा खेळाडू आणि ज्या पद्धतीने पिकअप केला, गॅदर केला, रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहिला. परंतु कॉलिंग जो आहे ना, अनेक वेळेला आपण म्हणतो किरणजी की प्रीमियर लीग अर्थातच तुमची गोळाबेरीज, तुमची तालमेल आणि ह्या गोष्टी ज्याला जमल्या ना, तो प्रीमियर लीग मध्ये वर्चस्व गाजवतो. कारण पहा, एका संघातील खेळाडू नसतात, प्रत्येक गावातून एक वेगवेगळ्या गावातून खेळाडू येतात आणि संपूर्ण तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामधून हे खेळाडू एकत्रित आलेत आणि यांचे ज्यावेळी मात्र ताळमेळ जुळणार, या कॉम्बिनेशन ज्यावेळी जुळेल ना, त्यावेळी तुमचं सूत्र हे सर्वाधिक मोठं असणार आहे. परंतु ओंकार नाईकचं मी कौतुक करेन. आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है. पहिला चेंडू जो काही भन्नाट वेग पाहायला मिळाला, उजव्या यष्टीच्या बाहेर सुमित सारख्या फलंदाजाला त्याने इथे मात्र इन्व्हाइट केलं, ये तू मारून दाखव मला फटका कव्हरला, आणि तो चेंडू मात्र तो त्याने निर्धाव स्वरूपाचा हाताळलाय. पहिला चेंडू ओंकार नाईकला मात्र या स्पर्धेची जी काय त्याने सुरुवात केली आहे ना, त्याला एक वेगळं कॉन्फिडन्स आला असणार आहे. जिथे पहिला चेंडू तो निर्धाव टाकतोय, गडीही बाद करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रसाद राऊत मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अलिबागच्या काही खेळाडू असे आहेत ना, ज्याने अलिबागचं नाव, अलिबाग तालुक्याचं नाव या रायगड क्रिकेटच्या पटलावरती जिवंत ठेवलं मी म्हणेन. आणि त्यामधील एक खेळाडू प्रसाद राऊत मैदानामध्ये दाखल झालाय. याच्याकडे एक वेगळी कौशल्यता आहे आणि आज मात्र ती पणाला लावावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा ओंकार नाईक सज्ज होत असताना राईट मोर द विकेटने पहिला चेंडू फेस करत असताना इथे प्रसाद राऊत याच्या बॅटमधून फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. महापुरुषांची युगपुरुषांची, महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती. हॅलो. याच दरम्यान बबनजी मुकादम साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी या स्पर्धेच्या माध्यमातून, रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनानी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करत आहे. SS ब्रदर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर यस जयजी. ओंकारचा पुढील चेंडू इथे ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि अजून एक मोठा धक्का. ओंकार नाईक याला यश, प्रसाद राऊत याची खेळी संपुष्टात. सवारी भवानी SS ब्रदर्स भातानपाडा संघ मालक बबनजी मुकादम साहेब, नगरसेवक यांचं इथे आगमन झालंय आणि
त्यांचंही हार्दिक असं स्वागत करत असताना मैदानामध्ये जी काही गोलंदाजी केली ओंकार नाईक याचा जो काही वेगवान मारा पाहायला मिळाला, फास्ट अँड फ्युरियस तो चेंडू हाताळतोय, प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. अनेक वेळेला आपण म्हणतो की प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तुम्हाला यश निश्चित आणि नेहमीच सापडणार आहे. आणि ओंकार नाईकची ती गोलंदाजी, षटकार आला, तदनंतर त्याने कमबॅक केलं आणि इथे दाखवतो एक तेरी तो एक मेरी, 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे, तो इथे दाखवत असताना टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर त्याने प्रत्युत्तर दिलंय. गडी बाद केलाय, एक चांगला झेल, परंतु 2 गडी बाद झालेत ना, याला कारण एकच ठरलंय, चरण मात्रे ज्या पद्धतीने तो कामकाज करतोय मैदानामध्ये, त्याचं डेडिकेशन लेवल चांगल्या रीतीचं आहे, चांगली एफर्ट तो देतोय आणि मैदानामध्ये त्याचं असणं तो मात्र इथे दाखवून देतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो की तुम्ही काढलेला फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला ना वर्षानुवर्ष जातात मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओंकार नाईक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू इथे बांधून ठेवलाय, जकडून ठेवलाय, पायामध्ये बेड्या टाकल्यात आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. रिप्लेमध्ये पहा, उजव्या यष्टीवरती वारंवार केली जाणारी गोलंदाजी, एक अस्त्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि पप्पूही सांगतोय, खुणावतोय की फलंदाजाला जर का जकडून ठेवायचं आहे ना, निश्चित जर का तुम्हाला सुमितला जकडून इथे ठेवायचं आहे तर उजव्या यष्टीच्या बाहेर त्याला इन्व्हाइट तुम्हाला करावं लागणार आहे. आणि ओंकार नाईकसाठी जी गोलंदाजी आहे, ओंकार नाईक जी गोलंदाजी करतोय सुमितच्या विरोधात, एक रणनीतीबद्ध कामकाज त्याचा पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, तदवर येते ती एकेरी धाव. इथे स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. अनेक वेळेला आपण असंही म्हणतो की जिथे योजना आखा आणि भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. ज्या पद्धतीने सुमित डोंगरेच्या विरोधात योजना आखल्या गेल्यात, बेभान होऊन त्या इथे अंमलात आणल्या जात आहेत, ही महत्वाची बाब आहे. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 24 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शेष असणार आहे. जो काय कामकाज ओंकार नाईकच्या या षटकाने केले आहे, पहिल्या षटकामध्ये जिथे 17 धावा आल्या होत्या, परंतु यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल तो निखिल पाटील, अलिबागचा हा खेळाडू निखिल पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. प्रसादने षटकारानं खातं खोललं होतं, आता मात्र निखिल पाटील कशा रीतीने आपलं खातं खोलणार. ओंकार नाईक गोलंदाजी मार्कवरती. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लट कट केला, चेंडू मात्र गली रिजन मध्ये थोडासा फंबल झालाय, पेकी करण्यात येईल, तदवर मात्र दुहेरी धावेसाठी पलटलेत. जिथे 2 धावा येतात, या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आस्किंग रन रेट, करंट रन रेट आपण पाहतोय 13च्या सरासरीने धावसंख्या येत असताना 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर जय माता दी सोनारी हा संघ इथे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. एक छोटीशी विश्रांती, डीजे कडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 26 धावा धावफलकावरती आहेत, सुमित डोंगरे मैदानामध्ये अर्ध्या आहे. मी निश्चित त्याच्यासाठी एकच म्हणेन की होईल पुनव मनाशी जागावं, खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही आबाळ, माघार घेऊ नको. इथून माघार घ्यायची नाही आहे आणि हा दिवस पुन्हा पुन्हा येणार नाही आहे. या दिवसाची तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. अर्थात रायगड प्रीमियर लीग पुन्हा 365 दिवसानंतर तुमच्या समोर येणार आहे आणि ती खेळण्यासाठी जी उत्कंठा आहे ना, ती उत्कंठा आज शिगेला जाऊन पोहोचली आहे. 15 तालुक्यांमधील एक खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय, ही एक महत्वाची बाब. परंतु मैदानामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी फेरबदल, करण मडवी याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. चिरल्याचा हा गोलंदाज आहे. निश्चितच जिथे मात्र प्रीमियर लीग चिरल्यामध्येही आणि तीही पार पडल्यानंतर ज्या पद्धतीने हा खेळाडू आज रायगड प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय. टप्प्याचा चेंडू ऑन साइडला केसला, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए.
नितीन यांचं कौतुक करूया, जिथे मात्र सेन्स ऑफ ह्युमर डीजे मास्टरचाही चांगला लागतो आणि जी काही मैदानामध्ये सुमित खेळतोय त्याच्यासाठी हे गीत येतं, परंतु या व्यासपीठावरती आगमन होत आहे अतुलजी यमगरे साहेब सन फार्माचे मॅनेजर आहेत आणि त्यांचंही देखील इथे आगमन झालं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार, स्वागत केलंय करण मडवीचं, जिथे मात्र आपण पाहतोय षटकारानं. तुझं स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. जणू सुमित सांगतोय हलक्या हाताने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न स्टीअर केला होता, जिथे स्ट्रेट टू द बॉलर इथे खेळण्याचा प्रयत्न जिथे करण्यात आला होता या पद्धतीने हलक्या हाताने एक चेंडू इथे टाकला गेला. प्रोजेक्टिंग स्कोर जर आपण पाहिला ना 13.71च्या सरासरीने जर धावा आल्या तर 78 बनू शकतात आणि ही एक धावसंख्या मी म्हणेन एक फायटिंग टोटल ठरू शकते, जिथे तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना करण पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडला ऑन ट्राय केला, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात येणार. एकेरी धावसंख्येच्या मदतीने सुमितची खेळी पाहायला मिळते. 9 चेंडू 15 धावसंख्येवरती. निखिल पाटील 1 चेंडू 2 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आहे 33. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर, जिथे मात्र नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मैदानामध्ये स्वरा स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. सुजीजी म्हात्रे यांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला अल्ला माळाराम म्हात्रेंची स्पर्धा देखील आठवते, जी मात्र स्मृती चषक रजनीची आणि रायगडमधील एक मानाची स्पर्धा म्हणून त्यांनाही त्या स्पर्धेला एक मानचिन्ह, एक सन्मान चिन्ह देण्यात आलं होतं. परंतु मैदानामध्ये रंगणारा करण विरोधात एक मोठं बॅटल पाहायला मिळणार. निखिल पाटील ऑन स्ट्राईक आहे, इथे मात्र कशा रीतीने खेळ करेल. हा चेंडू अतिशय वेगवान दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तेज तर्रार भन्नाट वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघतोय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, शफल झाले होते, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले. चेंडूने जो काय फ्लाय घेतला, टेकऑफ घेतला ना, यष्टी रक्षकाचा वेध घेतला. टेकऑफ नंतर मला आठवण झाली 20 लाखाची टुर्नामेंट खेळून संदीप पाटील ज्या पद्धतीने कालच्या दिवशी इथे या स्पर्धा खेळण्यासाठी तो इथे दाखल झालाय. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. चारी मुंढ्या चित करणारी ही गोलंदाजी फलंदाजाला निष्प्रभ करते. पहा रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय, ज्या पद्धतीने पिचिंग केलंय, करणची गोलंदाजी पाहायला मिळाली यांना डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. काही अंशी असंही वाटतंय की एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवलं ना, त्या ठिकाणी त्या नाण्यावरती करण गोलंदाजी करू शकेल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेण्यात आली आहे. काही काळ चेंडू मात्र फ्लाय स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, गलीमधून जाऊन यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करणार. तद्वर मात्र आपण पाहतोय मिळते ती एकेरी धाव आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे मात्र आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल. 34 धावा धाव फलकावरती 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानामध्ये स्वरा स्पोर्ट्स कळंबोली संघ. डीजेच्या सुमधुर संगीताने आमच्या समालोचनाची सुरुवात होते. मित्रांनो, नक्कीच जे गाणं वाजवलं त्या गाण्याबद्दल पहिला सलाम ठोकेल तो मात्र शिवछत्रपती महाराजांना. खऱ्या अर्थाने ज्यांच्या भूमीत आपण पाहिला, ज्यांचा जन्म, ज्यांचा संपूर्ण कर्तृत्व मात्र या रायगडकरांसाठी दिलं गेलं, ते हिंदुत्व घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र या स्वराज्याला, एक रायगडला जगाची राजधानी बनवण्याचं कार्य केलं. आणि खरोखर जगाच्या पटलावरती आजही आपण पाहायला गेलं तर रायगडचं नाव मात्र पाहायला मिळतं. दरम्यान इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 34 आकड्यावरती. नक्कीच विचार करायला गेला तर आता एक सुंदर आवाज आपण सुरुवातीला ऐकला जयेश भोसले सरांचा. बऱ्याचशा कालावधीपासून म्हणायला गेलं तर आवाज तर आम्ही रोज ऐकतो त्यांच्या माध्यमातून, परंतु जर विचार करायला गेलं तर बराचसा काल गेला आणि त्याच्यानंतर मात्र एकाच व्यासपीठावरती जयेश भोसले सर आमच्या समवेत जोडले गेले. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या समालोचनाची पर्वणी आहे. हे मैदान आमच्यासाठी नाविन्यपूर्ण नाहीये, कारण या मैदानावरती यापूर्वी आम्ही हजेरी लावले, त्याचे सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करेल. कारण रोशनजी सकपाल असतील, त्याच्यानंतर प्रवीणजी दुगाडे असतील, या स्पर्धेत पाहायला गेलं तर ॲडव्होकेट अभिषेक पाटील असतील, आणि खऱ्या अर्थाने आयोजकांचे मनापासून कौतुक करेल. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर मंगेश वाकडीकर, राजेशजी तांडेल,
अनिल दादा पाटील आणि दत्ता गायकर यांच्या सौजन्याने चालू असलेली स्पर्धा या सर्वांचे आभार व्यक्त करतो की ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर गेली 7 दिवस ही स्पर्धा चालू आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि अशा परिस्थितीत जर विचार करायला गेलं तर समुद्रात मोठमोठे मासे आहेत परंतु छोट्या माशांचा अस्तित्व फार धोक्यात असतं. अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला संधी मिळाली कारण इतके दिग्गज समालोचक या मंचावरती येऊन गेलेत आणि नंतर पाहायला गेलं तर उद्याच्या दिवसात काय असेल आणि आजही मी म्हणतोय एक मोठा आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. जयेश भोसले सर आमच्या समवेत जोडले गेलेत. नक्कीच थोड्याच वेळात आपण पाहतोय आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर सुद्धा उपलब्ध होतील. रोशनजी सकपाल आहे, त्याच्यानंतर अभिषेक पाटील असतील आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर दीपक पाटील या सर्वांनी मात्र या मंचाला हादरून सोडलाय. दरम्यान पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहायला गेलं तर आदरणीय मच्छिंद्र पाटील आणि त्यांच्या समवेत विशाल पाटील आणि संतोषजी चौधरी. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संतोष चौधरी एक मोठं वलय आहे. खऱ्या अर्थाने कॉमेंट्री जगतातलं एक वेगळं नाव महागुरु ज्यांना म्हणतो आणि एक पंचांच्या भूमिकेत असलेली संतोष चौधरी सध्या मैदानावरती आहेत. जाऊया, सामना मात्र चालू आहे तो म्हणजे जय माता दी सोनारी आणि सोरा स्पोर्ट्स यांच्यातील लढत आहे. सुरुवात खूप चांगली झाली आहे, दणकेदार मी तर म्हणेल आणि इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय ओमकार नाईक. नाव खूप ओळखीचं आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहतोय. खऱ्या अर्थाने ओमकार नाईक सध्या मैदानात आहेत परंतु इथे दत्ता गायकर सरांच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. कारण देतो ते पण स्पष्टीकरण केलं जाईल कारण ज्या पद्धतीत आपण पाहायला गेलं दत्ता गायकर मला वाटतंय ओमकार नाईक यांचे मेहुणे आहेत. हॅलो, या दरम्यान मैदानावर पारितोषिक आलंय जय माता दी सोनारी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आणि मेडन षटक टाकणाऱ्या गोलंदाजासाठी 5,000चं पारितोषिक आलंय. धन्यवाद. यस, थँक्यू सर. जर पाहायला गेलं तर इतकी सुंदर फोटोग्राफी ज्यांच्या माध्यमातून केली जाते प्रिन्स फोटोग्राफीचं मात्र मनापासून कौतुक करेल कारण इतके चांगले फोटोशूट त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती केलं जाते. प्रत्येक पाहुणा असू दे, समालोचक असू दे, त्याच्यानंतर स्कोरर असेल, पंच असेल, प्रत्येकाचे छायाचित्रण मात्र त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले जात आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो पारितोषिकाकडे नक्की जाईल परंतु ओमकार नाईकच्या गोलंदाजीकडे राईट नंबर ऑन द विकेट. सुंदर फटका आला या क्षणाला फलंदाजाकडून परंतु तितकी ताकद या फटक्यावरती आली नाहीये आणि त्या ताकदीमुळे चेंडू एकाच धावेवरती मैदानात विसावला गेला. जिथे एक धाव आली, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय अद्याप पर्यंत 35 या आकड्यावरती. प्रत्येक षटकार हॅट्रिक, प्रत्येक विकेट हॅट्रिक आणि वैयक्तिक 50 धावा म्हणजे अर्धशतकी जो खेळाडू करेल त्या खेळाडूंसाठी मात्र आदरणीय वाहालचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. जितके माराल तितके भेटतील इतकी त्यांची पहिल्या दिवसापासूनची सुरुवात आहे. आणि पाहिलं होतं मी ठाणे रायगड जिथे मात्र खऱ्या अर्थाने या मैदानाची ओपनिंग झाली, जी मॅच इतकीशी लाजवाब होती की वाटलं छोटं परंतु इतकं कार्य मोठं करून गेलं की या दैदिप्यमान सोहळा मात्र डोळ्यात टिपता टिपता डोळे सुद्धा फार कमी पडले. गोलंदाजी मार्कवरती ओमकार नाईक राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र थोडा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु फलंदाजाने ही खेळी ओळखली आणि चेंडूला मात्र विकेट रिजन कडे ट्रॅव्हल केलं गेलंय जिथे चौकार आला. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती येत आहेत. स्पर्धेसाठी आपण पाहतोय ओंकार पाटील जो खेळतोय त्यासाठी त्यांची बहीण माई दत्ता गायकर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. फटका फसला होता परंतु खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक इथे चुकी करताना दिसून आलाय आणि क्रिकेटमध्ये केली जाणारी चुकी कधी माफी मिळत नाही मित्रांनो. कारण प्रत्येक क्रिकेटपटूला जितकी तुम्ही संधी द्याल त्या संधीचं तो सोनं करताना दिसतो. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय सध्या मैदानात खेळ चालू आहे आणि इथे मात्र ज्यांच्यावरती आपण पाहिलं होतं ऑप्शनला मला वाटतं सुधीर मुकादम इथे उपस्थित झालेत. सध्या फलंदाजी करणाऱ्या संघातून खेळताना दिसत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्जत क्रिकेट सुद्धा गाजवलं एकेकालचं. परंतु आता मात्र सध्या पाहूया फलंदाजी चालू आहे आणि ती गोलंदाजीवरती ओमकार आहे. काटक शरीरयष्टीचा खेळाडू आहे परंतु भल्याभल्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करतोय. जी क्षेत्ररक्षकाची थोडी चुकी होती. इथे मात्र पहा पुनश्या जिथे शब्दाला मात्र धार केली होती तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसून येतोय. कारण इथे आलेल्या या 4 धावा फळीच्या स्पर्श करून गेलेला हा चेंडू होता ज्याच्यावरती मात्र ब्रश झाला आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक मला वाटतं ही
3 चौकार आलेत. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुमित डोंगरे खरोखर डीजे मास्टर आता मात्र तुमचं गाणं व्हायला पाहिजे. यस थँक्यू. आपण इथे पाहत आहात सन्माननीय नगरसेवक बबनभाई मुकादम एस ब्रदर्सचे, म्हणजे जो संघ खेळणार आहे बारक्या कमळेचा, त्याचे ओनर सुद्धा आहेत आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. मित्रांनो, मान्यवरांचं स्वागत आहे. एका छोट्याशा गावामधून राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करणं आणि शहरी भागामध्ये कलंबोलीसारख्या शहरी भागामध्ये जाऊन महानगरपालिकेची निवडणूक देऊन तिथून लढून जिंकून येणं आणि महानगरपालिकेचे नगरसेवक बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला अभिमान आहे की ते आमच्या गावातले म्हणजे भातानपाड्याचे आहेत आणि आज पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्या पदावर विराजमान आहेत. ज्यांच्या सौभाग्यवती महिला बालकल्याण सभापती होऊन गेल्या आणि खूप मोठी राजकीय घोडदौड आहे. कमी वेळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये खूप उंची गाठणारं हे व्यक्तिमत्व, समाजाचं मिळालं प्रेम खऱ्या अर्थानं त्यांना ही मोठी उपलब्धी करून देतोय. येस थँक्यू सर. नक्कीच आपण पाहतो इथे मात्र सध्या विचार करूया तो मात्र फलंदाज सुमित डोंगरेचा, ज्याचे मात्र 12 चेंडू आतापर्यंत खेळून झाले. 27 धावा वैयक्तिक धावफलकावरती त्याच्या आहेत. सांघिक धावसंख्येचा जर विचार करायला गेला 47 धावा आहेत. आमच्या समवेत आमचे सुदर्शन सर मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. सुंदर फटका, थोडासा हेलिकॉप्टर शॉट बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या फटक्यावरती सरळरित्या चेंडू खेळून काढलाय तो फलंदाजाने आणि इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. सांगायचं तात्पर्य सुदर्शन सर, मी लाईव्ह उस्मान पटेलची फलंदाजी पाहिली, जिथे पहिला सामना उस्मान पटेलने खेळला गेला, ज्याला रायगडचा किंग म्हटलं जातं. त्या उस्मान पटेलने 13वा चेंडू ज्यावेळी खेळला ना, त्यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करत मात्र थोडीशी चुकी केली आणि त्या चुकीला मात्र झेलबादच्या स्वरूपात उस्मान पटेलला परतावं लागलं होतं. 12 चेंडूमध्ये त्याच्या 42 तेव्हा धावा होत्या, परंतु इथे मात्र ती चुकी उस्मान पटेलला या स्पर्धेतूनच बाहेर घेऊन गेली. इतका प्रकार तिथे पाहायला मिळाला. थोडंसं वक्तव्य करील, कारण दिग्गज खेळाडू जे पाहिलेत आपण या स्पर्धेमध्ये, RPL अर्थात रायगड प्रीमियर लीगचा थरार, सुंदर ब्लॉकल करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला मी तर म्हणेल. कारण या ठिकाणी यष्ट्यांचा जरी वेध घेतला नसला तरी मात्र चेंडू डॉट येतोय आणि डॉट चेंडूचं वक्तव्य क्रिकेटमध्ये जर मित्रांनो करायला गेलं तर काय सांगाल, कारण डॉट चेंडू हा फलंदाजाला नव्हे तर संपूर्ण संघाला खंगून खंगून मारणारा रोग, ज्याला कॅन्सर म्हणतोय, आणि तोच कॅन्सर सध्या फलंदाजाला जडला जातोय. कारण एक चेंडू डॉट आलाय, परंतु काय घडतंय अजूनही पाहूया, कारण गोलंदाजाचं कमबॅक फार चांगलं आहे. सुंदर फटका, समालोचकाला दिलेलं उत्तर मी तर म्हणेल, कारण इथे मात्र फलंदाजाने दाखवून दिलं मैदानातून की डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. आलेला खणखणीत दणदणीत असा हा षटकार. पाहूया, नक्कीच आपण पाहायला गेलं तर अमर म्हात्रे सरांचं अर्धशतक जो कोणी झलकेल त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जर ते संधी मात्र सुमित डोंगरेसाठी आले मी म्हणेल. सध्या आतापर्यंत मला वाटतं 33 धावांवरती खेळतोय. तेहतीस धावा वैयक्तिक धावफलकावरती आहेत. सांघिक धावसंख्येचा विचार करायला गेला 54. सुंदर गोलंदाजी या क्षणाला आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर आणि पंचांनी मात्र बोट उंचावला. अजून एक मासा गळाला लागलाय. डीजे इथे थर्ड अंपायरची मागणी केली गेली. आपण पाहतो इथे थर्ड अंपायरचं डिसिजन पेंडिंग असेल, परंतु पाहूया आमचे आयोजक आहेत, त्याच्यानंतर आमचे युट्यूब मास्टर आहेत, जे मात्र थर्ड अंपायरचं डिसिजन देतील. खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर दोन्ही लहरी महाराजांबद्दल वाजवल्या जात आहेत. महाराजांबद्दल नक्कीच वक्तव्य करेल मित्रांनो. असं म्हटलं जातं की महाराजांनी बरंच काही इथे दिलं. हिंदुत्वासारखा स्वराज्याचा ध्यास आपल्याला दिलेला आहे. त्या महाराजांबद्दल नक्की बोलेल. कापल्या जरी अमुच्या नसा
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, अरे पाडली जरी अमुची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची. आणि याच शिवरायांना मानाचा मुजरा करूया, कारण जिथे मात्र मित्रांनो शून्यातून विश्व निर्माण करायचं असतंय. कारण आपण पाहिलं इथे मात्र फलंदाज बाद. थर्ड अंपायरचं डिसिजन आपण पाहतोय. हा क्रिकेट मित्रांनो विचारपूर्वक खेळावा लागतो, कारण क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो जितकं तुम्ही संयम बाळगाल तितकी तुमची यशाची उंची गाठताना दिसेल. स्वराज स्पोर्ट कलंबोलीने मात्र रिव्ह्यू घेतला होता, ज्याच्यावरती मात्र आता तो संपलेला आहे. कारण जिथे मात्र रिव्ह्यू मागितला तिथे मात्र निर्णय हा पंचांच्या बाजूने गेला. आपण पाहतोय पंचांचा अचूक निर्णय. सध्या वेट केलं पंचांनी. मी पंचांचं खरं कौतुक करेल की बऱ्याचशा अंशी मी पंचांना पाहिलंय की बरेचसे पंच असतात तर डायरेक्टली निर्णय देऊन मोकळे होतात, परंतु इथे मी या पंचांना पाहिलं. अपील तंत्राचा वापर केला गेला, त्याच्यानंतर पंचांनी मात्र बोट उंचावलं. हा खरा क्रिकेटचा आत्मा आहे मित्रांनो. पंच चुकले तर सामना चुकतो, परंतु या पंचांचं मात्र कौतुक करेल. दोन्ही पंच दिग्गज आहेत ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा आपल्या खेम्यातून गाजवल्यात. सध्या फलंदाजी मार्क वरती आलाय तो फाद. जय माता दी सोनारी. इथे पंचांकडे अपील तर नक्की केलं गेलंय, परंतु इथे विचार करायला गेलं तर पंच तज्ञ आहेत. मी त्यांच्याबद्दल वाह नक्की केली आहे, परंतु फलंदाज मला वाटतं ब्रश करून जात होता यष्ट्यांवरून चेंडू जर पाहायला गेलं तर. जिथे मात्र पंच बॅट कट आहे का नाहीये, थोडासा शरीराला मला वाटते ब्रश करून गेला आणि इथे मात्र 22च्या धावा येत्या. अलिबाग सध्या आपण पाहायला गेलं तर मात्र ज्याची नव्याने वर्णी मैदानात लागली आहे, जय माता सोनारी आणि त्याच्या समेत स्वराज स्पोर्ट्स कलंबोली यांच्यात लढत आहे मित्रांनो. ज्यांनी प्रत्येकाने मी तर म्हणेल या व्यासपीठाची ज्याने ज्याने आतुरतेने वाट पाहिली, मग ते आयोजक असू दे किंवा खेळाडू, समालोचकांना तर संधीच आहे मी तर म्हणेल आपलं सोनं करण्याची. आणि या व्यासपीठावरती आमच्यासारख्याची सुद्धा वर्णी लागले, या आयोजकांचं नव्हे तर आमचं भाग्य मी म्हणेल. सुंदर फटका येतो या क्षणाला लॉंग ऑन रिजन कडे आणि इथे मात्र फलंदाज फसतोय. आई खेळाडू बाद. काय कॉम्बिनेशन पाहायला मिळालं गोलंदाजांचं. पहिल्या 3 षटकांचा जर तुम्ही विचार करायला गेला तर मला वाटते दोनच विकेट आल्या होत्या 3 षटकांमध्ये. इतकी चांगली फलंदाजी झाली होती. त्याच्यानंतर मात्र या गोलंदाजांचं मी कौतुक करेल, कारण या गोलंदाजांनी इतका वरचष्मा मैदानात कायम ठेवला आहे की आता मात्र फलंदाजांना बॅकफुटवरती जावं लागतं आणि त्याच्यातही जर पाहायला गेलं तर मात्र मोठमोठे फटके अर्जित होत नाहीये. आता थोडासा ढासळतोय तो मात्र फलंदाजी करणारा संघ. सुमित डोंगरे अजूनही विचार करायला गेला तर मात्र 15 चेंडू 33 धावांची केली, साकारात तंबूमध्ये परतले. त्यांच्यानंतर ओमकार पाटील आले. ओमकार पाटीलची फलंदाजी पाहिली, 3 चेंडू 10 धावा करत मात्र गेले. जेव्हा हे 2 गडी बाद झाले त्यावेळी मात्र संघावरती संकट यायला सुरुवात झाली, कारण इतकी तगडी गोलंदाजी सध्या आपण पाहिली. ओमकार नाईक असेल, त्याच्यानंतर करण मडवी एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिले 3 गोलंदाज आपण पाहिले, पहिला महेश आणि त्याच्यानंतर आलेला दुसरा ओमकार नाईक, ज्याने सांघिक कुड्यातलं दुसरं षटक नक्की फेकलं गेलं, ज्याच्यावरती मात्र फक्त 9 धावा खर्च केल्या. तोच ओमकार नाईक सध्या मैदानात आवी ठरला जरी असला तरी मात्र 4थ्या षटकात याच ओमकार नाईकने तब्बल 13 धावा खर्च केल्यात आणि तिथे मात्र बॅक टू बॅक 3 चौकार सुद्धा फलंदाजाच्या फळीमधून आले होते. इथे आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे तो गोलंदाज चरण मात्रे. कोपरोली गावचा खेळाडू आहे. सध्या अस्तित्वाच्या लढाईला नव्हे तर आपलं नशीब आजमावण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. शिरोविक अलिबाग. आज आपण पाहायला गेलं तर मोठं नाव आहे अलिबागचं. सुंदर फटका आला या ठिकाणी, परंतु फटका फसला आणि या फटक्यामध्ये शिरूला परतावं लागेल. मोठा हादरा यावेळी सध्या तरी फलंदाजाचा. डीजे
थँक्यू डीजे मास्टर, तुमचं कौतुक करेल. त्याच्यानंतर इतकी बळी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं म्हणायला गेला तर समालोचकाचा आवाज कसाही असू दे, परंतु तो प्रेक्षकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण पाहतोय नितीन दुंदेरे डीजे मास्टर, आपण पाहतोय खरोखर ऑपरेटिंग बेमिसाल. आणि त्याच्यानंतर मात्र समालोचक तर प्रोत्साहन देणार खेळाडूंना, त्यात शंका नाहीये, परंतु या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं खरं कार्य करतायत ते डीजे मास्टर. आयोजक मात्र नक्कीच आपण पाहतोय ज्या माध्यमातून दत्ता गायकर असतील, अनिल दादा पाटील असतील, त्याच्यानंतर राजजीत तांडेल, मंगेची वाकडीकर, कौतुक करावं लागत आहे, कारण इतकं मोठं शिवधनुष्य त्यांनी मैदानावरती पेलवण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र वाईटचा इशारा, अंपायर कॉल, सकाळचं सत्र चालू आहे आणि इथे मात्र सांगून देत आहेत गोलंदाज की अंपायर तुम्ही सकाळचा व्यायाम केला नाहीये, तो तुम्हाला करायला मी भाग पाडतोय. इथे आलेला हा चुकीचा चेंडू आणि अवांतर धावपळकावरती फात स्ट्रायकर वरती आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, चेंडू स्वीपर दिशेत पारित होतोय, सीमारेखा पार, वन बाउन्स चौका. डीजे भक्ती संगीत वाजवलं गेलं, कारण रायगडची भूमी नव्याने जर ओळखायची झाले तर खरोखर वारकरी संप्रदायाचा वारसा जपलेली ही भूमी आहे आणि या भूमीसाठी वाजवलेलं तुमच्या माध्यमातून हे गाणं खरोखर मित्रांनो, रायगड म्हणजे काय आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि त्याच रायगडला संपूर्ण जगताची राजधानी करण्याचं त्यांचं ध्येय मात्र सफल झालं. खऱ्या अर्थाने या रायगडचं भाग्य नव्हे तर आपलं भाग्य आहे की या रायगडच्या भूमिकेत आपण जन्माला आलोत. हा चेंडू ऑफस्टमच्या अतिरिक्त बाजूने ठेवला गेला, पुनश्च कवायतीचा प्रकार पंचांचा पाहतोय, जमिनी समांतर आत केलेत, दुसरी अमांतर धावपळकावरती जोडली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. 61 धावा आतापर्यंत आपण पाहतोय, 5 विकेटच्या नुकसानी अंतिम धावपळकावरती आहेत. पीटीसी लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे त्यांचं सुद्धा एक चांगला ऑपरेटिंग आणि त्याच्यानंतर प्रक्षेपण इतकं सुंदर आहे की घरबसल्या प्रेक्षकांना सुद्धा तो अनुभव घेता येतो. आता मात्र असं म्हणता येत आहे की पुन्हा पंचांचा विचार करायला गेलं तर जमिनी समांतर आत केलेत, वाईटचा इशारा, बॅक टू बॅक हे वाईट चेंडू येत आहेत. जर विचार करायला गेला ना सर, मी एक शब्द वापरला मगाशी की संयम क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे तो नसेल तर तुमचा क्रिकेट वेगळ्या दिशेत परावर्तित होतो. परंतु इथे गोलंदाज मी तुमच्यासाठी एकच वाक्य वापरेल, कर्माने कष्टाने कमवलंय परंतु कर्म तुमचं गमावत आहे. इथे फटका आलाय आणि या फटक्यात मात्र कमबॅक केलं गेलंय. चांगला फटका होता परंतु डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये आज झेल जातोय आणि फलंदाज क्रमांक 6 या ठिकाणी पतन होत आहे. खरंय डीजे मास्टर, कारण मी मगाशी म्हटलं की या आयोजकांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवधनुष्य पेलवलंय आणि हे शिवधनुष्य पेलवताना विचार करायला लागला की रायगडमध्ये इतके दिग्गज क्रिकेटपटू आहेत. मी मगाशी सुद्धा रोशन सरांसोबत रोशन सकपाल सरांकडे जाऊया पहिलं. तेच आपण पाहतो आहोत भातान ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी सरपंच बबनभाई मुकादम यांचे मोठे बंधू मधुकर मुकादम साहेब यांची इथं वर्णी लागलेली आहे या स्पर्धेला. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. भातन गावचे बरेचसे दिग्गज नेतृत्व मान्यवर इथे आलेले आहेत, त्या सर्वांचं आपण स्वागत करणार आहोत. आणि खूप मोठा सामना आहे आणि या स्पर्धेकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे. मी घेऊन चलतो पुन्हा एकदा संदीप बोराटे सरांकडे. थँक्यू. येस, थँक्यू. पाहुण्यांबद्दल काय बोलायचं झालं, हा चेंडू झाल्यानंतर नक्कीच बोलेल. सुंदर फटका आला या ठिकाणी, परंतु या फटक्यात मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेत जवळ. वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात प्रयत्नांची पराकाष्ठा केली या क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र थोडीशी गपलत फंबलिंग पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
यस थँक्यू. खरोखर जर पाहायला गेलं तर नक्कीच पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पाहुण्यांबद्दल काय म्हणणार? मानुनी आमुचे अतिथ झालात आपण उपस्थित, आधी आभार मानुनी आपले करीतो आम्ही स्वागत. कारण इतके सुंदर आयोजन आणि या मंचावरती प्रत्येक व्यक्तीची इच्छा असेल की या व्यासपीठावरती आपल्याला कधी स्थान मिळणार, इतके मान्यवर या ठिकाणी आपल्याला येत्या दिवसांच्यात पाहायला मिळालेत. सुंदर फटका आलाय, लॉंगॉन रिजन, चेंडू जाणार गोलीच्या वेगाने, सीमारेखा पार, आले लागा दणदणीत कणकणीत चौकार. डीजे ठाण्याचं माहित नाही, परंतु रायगड जिल्ह्यात नक्कीच क्रिकेटचा बहर सध्या मैदानावरती चालू आहे. तुमच्या माध्यमातून सुद्धा दरम्यान नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. आर्यन 11 वावरले वर्सेस SS ब्रदर्स. आर्यन 11 वावरले, बंटी फेंडारी उर्फ वर्सेस बारक्या कांबळे. बिग फाईट मॅच सध्या मैदानात पाहायला मिळणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस करण्यासाठी सुंदर फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. इथे जागा मात्र क्षेत्ररक्षक सोडत नाही आणि तिथे अद्यापपर्यंत मला वाटते 2 झेल या क्षेत्ररक्षकाने पकडलेत. अफलातून कामगिरी. पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी जर विचार करायला गेलं तर इथे 6 षटकांचा खेळ संपला. 68 धावा धावपळकावरती आहेत. विजयासाठी 69 धावा संख्येची गरज आहे. मित्रांनो, आपण लीग मॅच खेळतोय म्हणजे लीग मॅच मध्ये विचार केला गेला तुम्ही तर प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेचा आणि प्रत्येक विकेटचा तुम्हाला लीग मॅच मध्ये विचार करावा लागतो. त्यानुसार तुम्ही ॲव्हरेजच्या रणनीतीमध्ये खेळताना दिसता. म्हणजे प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये हे कॅल्क्युलेशन असणं फार गरजेचं आहे. येस थँक्यू. नक्कीच आपण पाहणार आहोत सेकंड इनिंगसाठी नक्कीच जोडले जातील ते आमच्या समयेत पुनश्च गोड आवाज महाराष्ट्राचा ते आदरणीय जयेश भोसले सर, ज्यांची खऱ्या अर्थाने ख्याती आहे. मी म्हणतो मगाशी थोडीशी चर्चा झाली माझी, परंतु त्या चर्चेचा विचार करायला गेला तर प्रत्येक अंक आणि या अंकाचं उत्तर त्यांच्याकडे मात्र पाहायला मिळतं. टॉस बॉक्स मध्ये जाऊया. येस थँक्यू सर. आर्यन 11 वावरले हर्षद पेंडारीचा संघ असणार आहे आणि SS ब्रदर भातानपाडा बारक्या कांबळेचा हा संघ असणार आहे, ज्यांचे फ्रँचायझी आहेत बबनभाई मुकादम. आणि वावरले संघाचे फ्रँचायझी आहेत प्रफुल्ल विचारे बारक्या कांबळे. आपलं स्वागत आहे. यायचं आपण टॉससाठी. आणि एकीकडे जो की हर्षद पेंडारी संघनायक, आपण लगेचच यायचं टॉससाठी. प्रतिस्पर्धी संघ आपला इथे उपस्थित आहेत. SS ब्रदरचा संघनायक बारक्या कांबळे इथे उपस्थित आहेत. मी हर्षद पेंडारी याला लगेचच इथे कॉल करेन. प्रसाद विचारे सर, या आपण टॉस बॉक्समध्ये. येस, संपर्क साधायचा आहे. आर्यन 11 वावरले संघ बंटी पेंडारी प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे टॉस बॉक्स मध्ये उभा आहे. सन्माननीय प्रसाद विचारे सर, आपल्याला विनंती केली जाते आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू.
रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे सर यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. आपण पाहणार आहोत टॉस होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे बंटी पिंडारी तर एकीकडे बारक्या कांबळे. एकीकडे असणार आहे आर्यन 11 वावरले आणि एस एस ब्रदर्स. आर्यन 11 वावरले एस एस ब्रदर या दोन संघांमध्ये टॉस पाहू शकाल. बारक्या कांबळे एस एस ब्रदर्स हा संघ टॉस जिंकतोय. बारक्या सर्वप्रथम अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय निर्णय असणार आहे? निर्णय मी लगेच सांगू नाही शकत कारण की थोडीशी मीटिंग होईल आणि आम्ही निर्णय घेऊ. ॲज अ कर्णधार म्हणून तुझा निर्णय तुझ्याकडून यायला हवा होता. ओके बरक्या, तसं पाहायला गेलं तर पहिला सामना आहे या स्पर्धेमधला, तुझा दुसरा सामना आहे. मोठी स्पर्धा आहे, तर कशी बांधणी असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. ओके, या अपेक्षा होती आम्हाला तुझ्याकडनं लगेचच्या डिसिजनची आणि तो तुम्ही दिलास, थँक्यू. आणि त्यानंतर रायगड प्रीमियर लीगमधला हा पहिलाच प्लॅटफॉर्म आहे, पहिलं वर्ष आहे. समोर संघ आहे, ताकदीचा संघ आहे बंटी पेंडारी. तर काय बांधणी असणार आहे तुझ्या टीमची? किती गोलंदाज, किती फलंदाज घेऊन कशा पद्धतीने खेळ होईल? आम्ही 4 बॉलर तर कन्फर्म घेऊ आणि 7 बॅट्समॅन घेऊ. आणि रायगड प्रीमियर लीग बोललं तर हे प्लॅटफॉर्म चांगलाच आहे कारण की जे युवा खेळाडू आहे यांच्यासाठी खूपच चांगलं आहे. जे नवीन नवीन खेळाडू आहे, ज्यांनी आत्ता जे चांगले आपले खेळाडू बाहेर येतात, त्यांना सगळं काही म्हणजे समजतं की क्रिकेट कसा चालू आहे, म्हणजे ओपनचा क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि तालुका क्रिकेट. पण हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. पारितोषिकं भरपूर असतात, परंतु आज ही छत्रपती शिवाजी महाराजांची 32 किलोची अश्वरोह ट्रॉफी पाहतोयस, त्यावेळेस काय वाटतं? कसं वाटतं तुला आणि काय फील करतोयस या रायगड प्रीमियर लीग बद्दल? फील तर असं आहे की प्रथम क्रमांक मारायचाच प्रयत्न करू कारण की सगळ्यांची इच्छा असं नाही की माझीच संघाची इच्छा, कारण प्रत्येक संघ त्यासाठीच उतरलेला आहे आणि एवढी मोठी प्रतिमा आहे की कोणाची इच्छा होईल की हा नंबर मलाच यावा. येस, हा होता एस एस ब्रदर्स संघ नायक बारक्या कांबळे. इथे मात्र मी आमंत्रित करेन हर्षद पेंडारी याला. हर्षद टॉस हारलाय, क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले, म्हणजे अर्थात तुझ्या वाटायला आलेली फलंदाजी काय आखणी असणार आहे टीमची? आहे, आमच्या टीममध्ये पण चांगले चांगले प्लेयर्स आहेत, समोरच्या टीममध्ये पण चांगले प्लेयर्स आहेत. आता ज्या पद्धतीने गेम होईल बघूया आता कसं होतंय पुढे. पहिलं वर्ष आहे. अनिलदादा पाटील, मंगेशदादा वाकडीकर असतील, राजू तांडेल आणि दत्ता गायकर या मंडळींनी या पहिल्या वर्षामध्ये हा जो आयोजन केलेला आहे, एक चांगला प्रयत्न आहे त्यांचा आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. साधारण या पहिल्या वर्षाच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आल्यावर मन प्रसन्न झालं की ग्राउंड बघितल्याबरोबर असं वाटलं नव्हतं की मी कसलकंडमध्ये आहे आणि एवढं छान असेल. खूप छान, म्हणजे बघितल्याबरोबर मन प्रसन्न झालं ग्राउंडचं सगळं बघितल्यावर. येस, आणि साधारणपणे या सामन्यामध्ये आपण खेळत असताना म्हणजे गेल्या 3-4 दिवसांचा आपण जर अभ्यास केला तर सातत्याने आपण पाहतोय फलंदाजी, मोठी धावसंख्या, चेस सुद्धा होते. तर कितीपर्यंत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे आपला? 70+ करण्याचा प्रयत्न करू. हर्षद पेंडारी होता, त्याच्याशी आपण संवाद साधला. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि चला मुख्य सामन्याकडे वळणार आहोत, जिथे स्वराज स्पोर्ट कलंबोली आणि जय माता दी सोनारी या दोन संघांमध्ये फायटिंग मुकाबला पाहायला मिळणार आहे. परंतु त्याचं धावतं वर्णन गोड आवाज आमचे जयेश भोसले सर यांच्या माध्यमातून. थँक्यू. उत्तरार्धाचा खेळ इथे मात्र सरळ बॅटने खेळला, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. रिले स्वरूपामधून एक चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण झालंय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी निश्चितच मी जिथे पाहायला मिळते आघाडीला आलेत, एका बाजूला प्रतीक सुरते KDH वाघिवलीवाडा आणि एका बाजूला संदीप पाटील सोनारी, पप्पू सोनारी हा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तब्बल पाठलाग करायचा 69 धावसंख्येचा 11.50 ची आस्किंग रन रेट आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे श्रीकांत मोलगी, गोलंदाजी मार्कवरती आहे. शिरुविक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळतोय अलिबागच्या पेजारीचा असणारा हा गोलंदाज. राईट ऑन मोर द विकेटने प्रतीक सुरतेच्या विरोधामध्ये KDH वाघिलीवाडा. इथे मात्र सरळ बॅटने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. या सामन्यामध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज जिथे 7 धावसंख्येवरती नाबाद खेळत आहेत, 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक दर्जेदार सुरुवात, एक ब्राईट स्टार्ट या आधीच्या सुरुवातीलाही मिळाली होती. अर्थात फर्स्ट सेशन मध्येही तुम्ही पाहिलं तिथे एक चांगली सुरुवात मिळाली होती, परंतु या 69 धावांचा पाठलाग करत असताना शिरूवरती कसे पहार केले जाणार. इथे मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तद्वर अर्जित करण्यात आलेल्या या दुहेरी धावा, या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या भारतीय धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद 9 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. एक चांगली सुरुवात, एक ब्राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. परंतु नावांची जादू पहा. शिरूविक श्रीकांत हे त्याचं नाव आहे, परंतु त्याला शिरू या नावाने ओळखलं जातं. आमचा बंटी पेंडारी, हर्षद पेंडारी या नावाने त्याची ओळख आहे. बारक्या कांबळे, कधीही विलास कांबळे या नावाने त्याला हाकही कोणी मारली नसेल. मग एका बाजूला तुम्ही पाहिलं ना तर बबलू पाटील, अर्थातच जो खुल्या गटामध्ये खेळतो. संभाजी हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. पप्पू तोडकर, पप्पू तोडकरला कधी कोणी राकेश तोडकर म्हणून आवाज दिलेलाही नसेल. अर्थात एका बाजूला तुम्ही रवी बुंबक जो ठाण्याच्या वर्तक नगरचा आहे, त्याला गुरमीत बुंबक म्हणून कोणी आवाज दिलेला नसेल. ही आहे नावांची जादू. मैदानामध्ये आपण पाहतोय जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होणार. धावा आल्यात 9. पहिलं षटक जिथे पाठलाग केला जातोय. जय माता दी सोनारी संघ या 69 धावांचा कशा रीतीने पाठलाग करणार. लोअर फुल टोस इथे मात्र जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक सुमित चेंडूवरती येणार. तद्वर अर्जित करण्यात येणाऱ्या या दुहेरी धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 69 धावांचा पाठलाग. स्वराज स्पोर्ट्स कलंबोली आणि जय माता दी सोनारी या 2 संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे क्यू. सुनते एक मधुर संगीत. या रायगड जिल्ह्यात फेमस आहे कसलखंड आमचं गाव. तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतंय. थँक्यू. सरपंच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व स्वर्गीय सावळाराम भिकाजी पाटील आष्टेक जिथे कसळखंड या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो की खचून जाऊ नका, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे, पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुठत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात, जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती, 2 हात करत चल. विजय तुझ्याच असेल जेव्हा तेव्हा मागे वळून पाहू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, परंतु तू खचू नकोस. या सामन्यामध्ये विजयासाठी तुम्ही खचून जाता कामा नये. तुमच्याकडे जो जिगरा आहे ना, तो इथे तुम्ही चांगल्या रीतीने अपनावायला हवा आणि चांगल्या रीतीचा खेळही करायला हवा. मित्रांनो, जिगरा हा जो शब्द आहे ना, जो जिगर आहे तुमच्यामध्ये असणारं जे कौशल्य आहे ते पणाला लावत असताना जिगरा हा शब्द जर आणला तर निश्चित तो काय तुम्हाला गुगलवरती गेल्यानंतर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार नाहीये. तो तुम्हाला आत्मविश्वासाने निर्माण करावा लागेल. अनेक वेळेला आम्ही असंही म्हणतो, किंबहुना असंही म्हटलं जातं की आत्मविश्वास नावाचा वजीर जर तुमच्याकडे असेल ना, तर यशाचं गणित आणि गणित तुम्ही सहजरित्या बदलू शकता. या मॅच मध्ये या यशाचं गणित आणि गणित कशा रीतीने बदललं जाणार. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती हितेश पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. हाही खेळाडू अलिबागचा आहे. अलिबागची ओळख जर का सुंदर बीच असतील अनेक, जिथे मात्र आपण पाहिलं खोलवा टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू आलाय निर्धाव स्वरूपाचा. आकाश गिरी हे दुसरे षटक हाताळताना पाहायला मिळतोय. आकाश गिरी जो काळुंद्र्याचा आहे, काळुंद्र्याची ओळख जिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र एक टप्पा घेतल्यानंतर पप्पू पाटील सोनारी याच्या बॅट मधून निघतोय. हा चौकार. थँक्यू. काय एक्झिक्युशन आहे, काय बॅटचा फ्लो आहे, काय हँड अँड आय कोऑर्डिनेशन आहे. बनाने वाले ने खूब बनाया है.
आणि निश्चित आज मात्र विचार केला ना, आज नावामागे संपूर्ण गावाची ओळख आहे या खेळाडूच्या, आणि म्हणूनच की काय तो संपूर्ण आता धुरा खांद्यावरती घेतोय. हा चेंडू बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची घेतलेली आउटसाइड आहे, तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद, खेळाडू क्रमांक पहिला बाद. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया. परंतु मैदानामध्ये काहीसा असा किस्सा घडला की कर्णधाराने कर्णधाराचा झेल घेतला. कौतुक करूया आपण गोलंदाजाचंही, ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघाला, त्याला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकाश गिरी याचं हे षटक आपण पाहिलं, चौकार आला आणि तदनंतर ठोशा प्रतिउत्तर प्रतिहल्ले आणि एक मोठी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न तो करतोय. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत, त्याचे अस्त्र अनेक आहेत, परंतु त्याने ते आता बाहेर काढायला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने जिथे द्रुतगती मार्गापासून एंडकडून ज्यावेळी त्याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला, त्यावेळी मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये एक मोठा धक्का, एक मोठं अडसर इथे दूर केलंय. प्रथमेश कोळी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मैदानामध्ये दाखल झालाय प्रथमेश कोळी, गणेशपुरीची ओळख. आज मात्र तो मैदानामध्ये दाखल झालाय. गणेशपुरी म्हटल्यानंतर समुद्राच्या किनारी, आणि परंतु हा खेळ ज्या खेळाडूने खेळला, एक अष्टपैलू कामगिरी करणारा प्रथमेश साठी हा चेंडू, जिथे ओव्हर द इनफील्ड चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये, सीमारेषेच्या बाहेर दणदण करत चौकार. एकोणीसावा धाव फलकावरती आहेत. 19 फेब्रुवारी 1630, जिथे छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस. 19 धाव फलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला जिथे वीरेंद्र सहवागची आठवण केली तर त्याच्यासाठी ही लकी आकडा ठरलाय. जिथे मात्र एक दिवसीय क्रिकेटमध्ये 219 असतील, जिथे आपण पाहिलं तर 119 धावा T20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या. कसोटी क्रिकेटमध्ये 319 धावा. 19 आकडा फार लकी त्याच्यासाठी ठरला होता. 19 रन्स ऑन अ बोट. 19 धाव फलकावरती एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय, जे स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्ट मोबाईलहून आमच्यासोबत जॉईन झालेत, त्यांचे हार्दिक स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. आणि तुमच्या माहितीसाठी जय माता दी सोनारी हा संघ पाठलाग करतोय स्वरा स्पोर्ट्स कलंबोली या संघाने बनवलेल्या 68 धावांचा. 69 धावांचं लक्ष्य इथे प्रस्थापित करण्यात आलंय. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल, त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. मिळते एकेरी धाव. बॅटच्या साह्याने ही एकेरी धाव येते. उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार इन्व्हाइट करण्यात आलाय आणि सातत्याने प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू फेस करत असताना प्रथमेशने जो काही चौकार ठोकला स्वीपर कव्हरला, तोही उजव्या यष्टीच्या बाहेर होता. अर्थात ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते ना आकाश गिरीच्या माध्यमातून, तो वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकतोय. एक तेज तर्रार गोलंदाजी तो करतोय, परंतु त्याचा टप्पा, दिशेवरती नियंत्रण. तुमची जी दिशा आहे ना मित्रांनो, ती संघाची दशा ठरवणारी असते आणि या संघाची दशा या आकाश गिरीच्या षटकाने ठरवली आतापर्यंत. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हाती. पंच आमच्याकडे वळतात, जिथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विशालजी पाटील साहेब, त्याच पद्धतीने संतोष चौधरी आणि आमचे हेमंत कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत. एक चांगलं कामकाज इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. भारताचे तुम्ही सुजाण नागरिक असाल ना, तर चेंडू यष्ट्यांवरती आणि कचरा कुंडीत टाकायला हवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म वर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर, वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये या 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 48 धावसंख्येची गरज आहे. 24 गेंदे 48 रनों की जरूरत है. एक छोटा सा ब्रेक, जाएंगे डीजे की ओर. जर ताजमहल एका
एकत्रित घेऊन बारक्या असेल या साऱ्यांना घेऊन रायगड नावाचा संघ प्रस्थापित करणारे हे खेळाडू आणि तदनंतर सध्याच्या घडीला काही अंशी क्रिकेटपासून दूर आहेत, परंतु ती जी की नावाला लौकिकता आणि साजेशी कामगिरी त्यांनी गेली अनेक वर्ष केली आहे. आज या स्पर्धेमध्ये एक चांगला कामकाज तुम्हाला करावा लागणार आहे. संघाच्या विजयासाठी तुम्हाला सातत्याने झगडावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती शिरू सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडवरती असेल. यावेळी मात्र प्रथमेश कोळी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक सुरते पाहायला मिळतोय. एका बाजूला गणेश पुरी आणि वाघिवलीवाडा. पेजारीच्या या गोलंदाजाने टाकलेला चेंडू सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. ज्या पद्धतीने धावसंख्येला आकार द्यायला हवा होता तो आकार देण्याचा प्रयत्न इथे प्रथमेश कोळी करताना पाहायला मिळालाय. त्याने ठोकलेला हा षटकार, इथे मात्र धावसंख्या फ्लाय होतीये. धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे इथून 23 चेंडू आणि 23 चेंडू मध्ये 42 धावसंख्येची गरज. येस सर, इथं आपण पाहतोय भातान ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी सरपंच आणि रायगड ग्रामीण टेनिसचे सरचिटणीस चंद्रकांत भोईर, त्याचबरोबर सदस्य अरुणदादा पाटील यांचीही प्रामुख्यानं उपस्थिती लाभलेली आहे. या सर्वांचं आपण म्हणा, त्यानंतर रवींद्र शेळके सर यांचीही प्रामुख्यानं उपस्थिती लाभलेली आहे. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आणि क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मोठा सहकार्य, जी आपली स्पोर्ट बाईक पाहतो आहोत जी सिरीजसाठी आहे त्यासाठी सुद्धा खूप मोठं सहकार्य आहे. चला मैदानाकडे वळूया जयेश भोसले सरांच्या बरोबर. खोलवर टप्प्याचा हा चेंडू सुंदर कमबॅक केलाय. इथे मात्र आपण पाहतोय इथे ज्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटचे इनसाइड एज शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार रिप्लेमध्ये पाहण्याजोगे राहिला होता. एक सुंदर कमबॅक केला. एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. पहा उजव्या यष्टीच्या बाहेर इन्व्हाइट करतोय. ज्युसी हाफ बॉल त्याने हाताला होता. चेंडू आलाय, एक धाव. लोअर फुल टोस, चेंडूला मात्र सरळ धाडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. क्या बात है, अफलातून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जिथे निखिल पाटील याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी टाळ्यांचा हकदार आहे तो अफलातून. मॅग्निफिसंट एफर्ट. जिथे त्याने धावा रोखल्या आहेत त्याच्यावर संघाची धावसंख्या 2 ने पुढे. रिप्लेमध्ये तुम्ही पहा आपल्या मेगा स्क्रीनवरती काय जम्प घेतली, काय फ्लाय झाला तो. आणि निश्चितच हँड अँड आय कॉर्डिनेशनचं कौतुक करेन, त्याच्या जिगराचं कौतुक करेन, त्याच्या फिजिकल फिटनेसचं कौतुक करेन आणि त्याचं डेडिकेशन लवेल. आज मला या रायगड प्रीमियर लीग मध्ये माझं अस्तित्व उद्यापर्यंत कायम ठेवायचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर, जिथे मात्र भन्नाट वेग, यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. चेंडू येतोय निर्धाव. प्रतीक सुरतेसाठी हा चेंडू. रिप्ले मध्ये पहा, बहारदार गोलंदाजी केली जाते शिरुविक याच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड यॉर्कर सातत्याने टाकलेत. फलंदाजाला निष्प्रभ करणारी, चारी मुंड्याची करणारी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. हाही चेंडू इथे येणार निर्धाव स्वरूपाचा. प्रतीक सुरते याच्या पायामध्ये बेड्या घातल्या. निर्धाव चेंडूची सांगता होती. 30 धावा धावफलकावरती आहेत. बहारदार गोलंदाजी. या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, फार कमी गोलंदाज आहेत. नाझीम गुल्ली, जो नाझीम शेख म्हणून ओळखला जातो गुजरातचा, गोलंदाजी मार्कवरती आला, चेंडूला टॉस करतो, गॅदर करतो आणि तदनंतर चेंडू रिलीज करतो. परंतु शिरूची ही ओळख त्या रीतीची आहे. तोही रनवेवरती धावताना चेंडूला टॉस करतो, गॅदर करतो आणि तदनंतर चेंडू रिलीज करतो. या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. इथे मात्र सरळ बॅटने केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरती. फेकी केली जाते, तद्वर मात्र दुहेरीसाठी पलटलेत. सुरेख रन इन बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. या 2 धावा आल्या. त्या 2 धावसंख्येच्या मदतीने 69 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय माता दी सोनारी या संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला. एक ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाईल, परंतु ड्रिंक्स ट्रॉलीच्या त्या बाजूला जिथे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना या आपण ऐकूया संदीपजी बोराडे यांचा आवाज. थँक्यू.
जर विचार करायला गेलं जयेश सर तर आता मात्र या सामन्यातली तफावत फार मोठी पाहायला मिळते, कारण इथे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाहीये की कोण जिंकेल आणि कोण हारेल, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन्ही संघ आज मात्र झुंजताना दिसत आहेत. कारण जर एकीकडे पाहायला गेलं तर आतापर्यंत 6 दिवसांची स्पर्धा पाहिली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं जिथे मात्र शो मॅचच्या दरम्यान एक जबरदस्त अप्रतिम रायगड उपलब्ध केला गेला होता, जो मात्र सुरुवातीला ओपनिंग केलं गेलं RPLचं आणि त्याच्यानंतर शो मॅच रायगड ठाण्याची पाहिली. त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक दिवसातून एक संघ मात्र क्वालिफाय होताना दिसून आलाय. आजच्या दिवसातूनही एक संघ क्वालिफाय होताना दिसेल, परंतु तो कोणता संघ असेल त्याची मात्र आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण आज हे 4 संघ मैदानावरती एकमेकांसमोर झुंज देताना दिसणार आहेत. आता मात्र या ठिकाणी विचार करायला गेलं तर आमची प्रसिद्धी सुद्धा वर येताना दिसून येते, कारण कौतुक करेल आमचे खऱ्या अर्थाने आयोजक आणि त्याच्यानंतर आमचे PTC लाईव्ह, आणि खास करून मी कौतुक करेल अमर म्हात्रे, त्यांनी पारितोषिक लावले आणि त्याच्या समेत प्रिन्स फोटोग्राफी देवा पवार वयालचे आहेत, परंतु जर विचार करायला गेला अतिशय चांगली क्षणचित्रे ते या ठिकाणी टिपतायत आणि त्यांच्या माध्यमातून जर विचार करायला गेला तर आता आमचे फोटोग्राफ कुठे कुठे पोहोचले असतील याची गणती नाहीये, कारण फेसबुक असो, ट्विटर असो, त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा झलकताना दिसतोय. हे आमच्यासाठी सुद्धा एक चांगलं प्लॅटफॉर्म आयोजकांच्या वतीने आहे आणि गर्व आहे आम्हाला की आम्ही रायगडकर आहोत. दरम्यान या ठिकाणी आता मात्र 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत अद्यापपर्यंत 32. आता मात्र येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी 37 धाव संख्येची गरज आहे. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, मॅच अजून बाकी आहे, कारण या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल हे मी सुरुवातीला सांगितलंय, परंतु आता मात्र गोलंदाज तितका भेदक मारा करणार का, कारण पहिली इनिंग आपण पाहिली होती, ज्या इनिंग मध्ये पहिली 3 षटके ही फलंदाजांसाठी सोयीस्कर झाली, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांनी आपला वरचष्मा कायम ठेवला, धावसंख्येला थोडासा ब्रेक दिला, परंतु आता मात्र या 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत फक्त 32 आणि आता विजयासाठी 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. पहा, क्रिकेट पहिल्या सत्राचा जर विचार करायला गेलं तर 3 षटकांमध्ये 34 धावा आल्या होत्या आणि 2 गडी बाद होते. खेळाडूंना विनंती आहे की सध्या मात्र वेळेचा अपव्यय करू नका, कारण जितका वेळ घेणार तितका सामन्याला विलंब होणार. संध्याकाळच्या सत्रात काय घडते माहितीये, सुंदर फटका आला या क्षणी, परंतु तितक्याच ताकदीने क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. झटका बसतोय तो मात्र 4थ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती. डीजे कारण ज्या पद्धतीने 3 षटके हाताळली होती त्या 3 षटकांमध्ये एकही विकेटचं पतन पाहायला मिळत नव्हतं आणि आता मात्र केगावचा खेळाडू आपण पाहतोय आता मंचावरून मात्र तो मैदानात अवतरलाय, हर्षल ठाकोर. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर केगावचं अस्तित्व त्याने मैदानात घेतलं गेलंय आणि या अस्तित्वासाठी नव्हे तर आता रायगडकरांसाठी मैदानात उतरलाय म्हणायला हरकत नाहीये, कारण एकीकडे गोलंदाज इतक्या तेज गतीने गोलंदाजी करतोय आणि त्याच्याही पद्धतीत मात्र धावबाच्या स्वरूपात त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. यस, या स्पर्धेसाठी आपण पाहतोय भूषण हॉटेलचे प्रोप्रायटर रोशन म्हस्कर यांचीही या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांनाही आपण या रायगड प्रीमियर लीगच्या शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. यास नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव तर चालू राहणार, कारण इतकं दिमागदार आयोजन आपण पाहिलं तर मंगेश वाकडीकर असतील, तर राजेश तांडेल, अनिल दादा पाटील, दत्ता गायकर यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने मी रोशन सकपाल आणि प्रवीण दोगाडे यांचं मनापासून कौतुक करेल की आयोजकांच्या वतीने त्यांनी सुद्धा या आयोजनात दोघांनी इतकं झोकून दिलंय की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आयोजकांच्या समवेत. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती असलेला हा गोलंदाज आकाश गिरी कालुंद्रेचा खेळाडू आहे, परंतु आता मात्र मैदानात खऱ्या अर्थाने इतका चमकतोय की ते त्याच्या तेजासमोर फलंदाज मात्र नामोहरण होत आहे. इथे पाहूया काय होत आहे, अजूनही बरेचसे चेंडू बाकी आहेत. 17 चेंडू आणि 37 धाव संख्येची गरज आहे. प्रतीक सुरते फलंदाजी मार्कवरती उंची गाठले, हवाई सफर आणि हवाई सफर मध्ये क्रिकेटमध्ये मित्रांनो वारंवार सांगावं लागतंय, कारण इतका सोपा झेल तुम्ही मैदानात सोडला तर तुम्ही मात्र अस्तित्वापासून फार लांब जाताय. कारण मी नेहमी क्रिकेटमध्ये पाहिलंय 99% तरी असं घडलेलं आहे की ज्या फलंदाजाचा झेल तुम्ही मैदानात सोडला त्या फलंदाजाने त्यानंतर
मोठी फटकेबाजी केली आहे. षटकार चौकारांच्या आतिषबाजीला त्याने वेग दिलाय. परंतु आता पाहूया हा फलंदाज जो आहे तो मात्र मैदानात काय करतोय. प्रतीक सुरते नाव फार छान आहे, कारण मी पाहिलंय मित्रांनो या प्रतीक सुरतेला अतिशय जवळून पाहिलं, परंतु जवळून पाहताना आता मैदानात आहे तो RPL मध्ये रायगड प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च गोलंदाज गिरी. सुंदर फटका आलाय. काय केलं आता मात्र हा क्षेत्ररक्षक विचार करत असेल की मी याचा झेल सोडून काय केलं होतं, जो नॉन स्ट्राईकला गेला होता. परंतु तुम्ही दुसऱ्या फलंदाजाला पहा की ज्याने मात्र या संधीचं सोनं केलं. तुमची एक चुकी समोरचा तुमच्या चुकीची वाट पाहत असतो आणि तिला मात्र संधीत कन्वर्ट करतो. आता मात्र या षटकाराने संघ थोडासा पुढे जातोय. 39 धावा धावपळकावरती आल्यात. बाबूराव कष्टाई यस आपण पाहतोय जय माता दी सोनारी वर्सेस स्वरा स्पोर्ट्स कलंबोली यांच्यातील लढत आहे. जिंकणार कोण हारणार कोण याच्यापेक्षा रायगडकर जिंकणार हा या क्रिकेट सामन्याचा दैदिप्यमान सोहळा मित्रांनो. आणि याच दैदिप्यमान सोहळ्यात आपण पाहतोय आता मात्र येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 धावसंख्येची गरज. गोलंदाज पुनश्च तयार. थोडीशी मात्र जर विचार करायला गेला लेंथ लाईन बिघडताना दिसून येतोय. दिशा आणि दशा याच्यात फक्त वेलांटीचा फरक आहे मित्रांनो. इथे स्वतःची दशा करतोय तो मात्र हा गोलंदाज. कारण मी म्हटलं तर पहिल्या चेंडूवरती या गोलंदाजाने विकेट घेतल्याच्या नंतर भले ती धावबादच्या स्वरूपात असू दे, परंतु इतकी मेहनत कामी आणली होती, परंतु हर्षद ठाकूरने त्या मेहनतीवरती पाणी फिरवलंय षटकार आणि चौकाराच्या आतिषबाजीने. आता मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू खोलवर टप्पा होता जिथे मात्र फलंदाज हर्षद ठाकूरला चेंडू समजण्यात अपयश आलाय. 13 चेंडू अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक सामना आपण क्रिकेट पाहिलाय. सुदर्शन सर विचार करायला गेला तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीयेत की किती धावा कुठल्या जातील आणि शेवटच्या रन पर्यंत सांगू शकत नाहीयेत की मॅच जिंकली की हारली. परंतु इथे मात्र तसा दैदिप्यमान सोहळा आहे RPLचा थरार क्रिकेटचा. पुनश्च शॉर्ट पिच चेंडू. इथे विचार करायला गेला गोलंदाजाने शेवटच्या क्षणी शॉर्ट पिचचा मारा केला आणि या माऱ्याच्या नंतर जर आपण विचार केला तर मात्र सगळ्यात कुमकुवत चेंडू गोलंदाजाचा असेल तर तो मात्र शॉर्ट पिच म्हटला जातो. जिथे बरेचसे फलंदाज 99% शॉर्ट पिच चेंडूला भिरकावणी देतात षटकार आणि चौकारात. परंतु इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपळकावरती धावा घेत आहेत अद्यापपर्यंत 44 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी आता मात्र 25 धावसंख्येची गरज. परंतु या कुठल्या जाणार की नाही जाणार हे ऐकूया डीजेच्या सुमधुर संगीतानंतर. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. येस मित्रांनो, आणि आपण हा जो रायगड प्रीमियर लीगचा डामडोल पाहतो आहोत, PTC कॅमेरा, जो डामडोल पाहतो आहोत आणि हा जो मंडप डेकोरेशन इतकं सुंदर इतकं अप्रतिम जे आपल्याला उपलब्ध करून दिलंय याच्या संपूर्ण प्रोप्रायटर गजानन गोवारी सरांचं खरोखर मनापासून कौतुक करावं लागेल. कारण हा गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण मंडप सेटिंग अरेंजमेंट स्टेज बनवणं ही संपूर्ण जबाबदारी जे या संपूर्ण आयोजनांमध्ये खूप मोठी मेहनत आहे. गजानन गोवारी सरांचं इथं स्वागत आपल्याला पाहायला मिळेल. यस नरेश भुईर मुरबे आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. परंतु आता मात्र समोर फलंदाज आहे तो प्रत्येक सुरते आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहायला गेलं तर हर्षद ठाकूर.
सुंदर फटका प्रतीक सुरतेच्या फलीमधून आलेला हा अप्रतिम देखणा आणि लाजवाब षटका. डीजे यस थँक्यू डीजे. इथे मात्र अर्धशतक कंप्लीट झालंय फलंदाजी करणाऱ्या संघाचा आपण पाहतोय. दरम्यान अजूनही जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी मित्रांनो, कारण ही मॅच अजून कुठे गेली नाहीये. तत्पूर्वी डीजे मास्टर तुमच्या दोन्ही लहरी फार सुंदर आहेत. तुम्ही दाखवून दिलंय सध्या गाणं तुम्ही खेळाडूंसाठी वाजवलं, परंतु मी गाणं हे सध्या सांगून देईल की आयोजकांसाठी तुम्ही वाजवलं, कारण या आयोजकांनी दम होता म्हणून करून दाखवलाय ही RPL. आणि इथे मात्र आलेला प्रतीक सुरतेचा हा फटका, सुंदर फटका आलाय आणि इथे मात्र आता उंची गाठली आणि उंची खाली क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाहीये. प्रतीक सुरतेला मात्र परतावं लागेल बॅक टू पवेलियन. रंगात रंग क्या बात आहे, खरोखर तुमचं कौतुक करेल डीजे मास्टर. काय टायमिंग आहे तुमचं, अतिशय. सुमित डोंगरेचं गाणं तर वाजलं, परंतु जशी झेल पकडली त्याच्यावरती तुमच्याकडे गाणं आलं, म्हणजे कौतुक करेल तुमचं. कारण तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल. कारण जिथे असं म्हटलं जात आहे नदीचा प्रवाह कधी मित्रांनो थांबत नाही, तो समुद्राकडे जातोच, परंतु तो प्रवाह जाताना त्याला जे अडखळे असतात ते अडखळे पार करतच तो प्रवाह पुढे असतो. तसाच तुमचा प्रवाह आहे, कारण डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंय तुमचं प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळतंय वाजंत्रीचं. अक्षय मात्रे सध्या मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. आता संपूर्णपणे मदार हर्ष ठाकूर वरती, ज्याच्या फलीमध्ये जर विचार करायला गेला हर्ष ठाकूरने 4 चेंडू मैदानात खेळलेत, परंतु 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने त्याने वैयक्तिक 10 धावा कुठल्यात आणि त्या 10 धावा कुठून मात्र इथे ओमकारला संकटात टाकलंय त्याने. इथे सेफ झोन मध्ये चेंडू आला, जिथे मात्र सावध पावित्रा घेतलाय. फलंदाजाची थोडी चुकी झाली होती, परंतु इथे मात्र कोणतेही नुकसान त्याला भोगावं लागलं नाहीये, कारण क्षेत्ररक्षक तसं तैनात नव्हता. आता पाहूया आमचे सुदर्शन सर सध्या स्कोररच्या भूमिकेत आहेत. सांगून देतात येणारे 9 चेंडू आहेत आणि विजयासाठी आता मात्र 18 धावांची गरज आहे. 18 आकडा खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर भरपूर काही सांगून जातोय, परंतु आता 9 दुने 18 असा संगम सध्या मैदानावरती आहे. पाहूया याचा गुणाकार भागाकार कोण करतोय, फलंदाज की गोलंदाज, कारण येणारी वेळ मात्र ॲव्हरेजच्या नुसार जिंकणं आणि हरण्याच्या पलीकडचा सामना. सध्या दैदिप्यमान खेळ RPL. अक्षय म्हात्रे अलिबाग जर विचार करायला गेलं तर सध्या आपण पाहायला गेलं तर बोलबाला आहे रायगडचा. जवळजवळ 15 जिल्ह्यातून 15 तालुक्यातून या संपूर्ण खेळाडूंची बांधणी केली. जयेश सरांनी फार मोठं चांगलं वक्तव्य केलं मगाशी, की ज्यावेळी मात्र या खेळाडूंना निवडलं जातं त्यावेळी तुमच्याकडे ती एकाग्रता नसते. 1 गाव 11चा ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळी तुमच्याकडे ती एकाग्रता आहे. सांगण्याचं तात्पर्य सांगून देतो की इथे भल्या भल्यांना या मैदानावरती पाणी पाजलं गेलं, कारण असे गोलंदाज निर्माण केले. मी सांगतोय ना, कारण पहिल्या दिवशी आपण पाहिलं रजत मुंडेला बाहेर जावं लागलं होतं, त्याच्यानंतर रायगडचा किंग ज्याला आपण टायगर म्हणतोय उस्मान पटेल सुद्धा या स्पर्धेतून बाहेर गेलाय. या ठिकाणी पंच आमच्याकडे वळणार यात कोणती शंका नाहीये. हा चेंडू मात्र वाईडचा इशारा येतोय, वाईडने अजून एक बोनस दिला जातोय. आता मात्र 9 चेंडू 17 धाव संख्येचं आव्हान. 17 आकडा जर पाहायला गेलं तर जयेश भोसले सरांना आठवणीत असेल, कारण मी म्हणतो आकड्यांचे किंग कॉमेंट्रीचे म्हणायला गेलं तर जयेश भोसले सर, परंतु 17 आकडा हा आपण डेंजर झोन म्हणतो, परंतु अनिल कुंबलेंची बर्थ डेट आहे 17 आकडा. सुंदर फटका आला, या क्षणाला गुदगुल्या करतोय सध्या जमिनीला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात होणार आणि इथे मात्र एकच धाव दिली जाते. चिकी सिंगल जिला म्हटली जाते ती मैदानात आली आणि एका धावेच्या माध्यमातून धावपळक मात्र पुढे सरसावलाय. आता मात्र येणारे 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी 16 धाव संख्येची गरज. इथे तसंच आहे, कारण नक्कीच आपण जर पाहायला गेला तर खरोखर प्रेक्षक वर्ग आपले मायबाप आहेत, यांच्यासाठी काय म्हणणार मित्रांनो. असं म्हटलं जातं
कि हुस्न की महफिल में अगर दीवाना ना हो तो हुस्न की कीमत नहीं होती, उसी तरह क्रिकेट के मैदान पे अगर दर्शक ना हो तो क्रिकेटर की कीमत नाही होती. जोरदार टाळ्या जरा या प्रेक्षक वर्गांसाठी होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व या मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा चेंडू आपण पाहिला गेला, ज्याच्यावरती मात्र फलंदाजाच्या फलीमध्ये नक्कीच चेंडू होता. बाउन्स तर नक्की केला गेला, परंतु इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय वाईट. लेग अंपायरचं डिसिजन आलं गेलं. डोंट आर्ग्युमेंट, कारण वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय इथे अंतिम असेल. पंच ओके, थँक्यू. वान केलं गेलं, त्याच्यानंतर मात्र मला वाटतं खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चेंडू एका दृष्टिकोनातून थोडासा बाउन्स केला गेला. अतिरिक्त उचली घेताना हा चेंडू दिसत होता, ज्याच्यावरती मात्र पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली आहे. फटका तेवढा ताकदीचा नाहीये. फलीची कडा घेऊन गेलेला हा चेंडू आपण पाहतोय, जिथे एकच धाव आली आहे. आता मात्र हर्षद ठाकूरला मैदानात सूर सापडत नाहीये, कारण गोलंदाज नरेश भोईरचं मी कौतुक करेल, ज्याने गोलंदाजी उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहा काय क्रिकेट आपण पाहतोय मित्रांनो. याच नरेश भोईरला प्रतीक सुरतीने पहिला चेंडूवरती षटकार अर्जित केलाय, आणि त्याच्यानंतर या गोलंदाजाने इतकं चांगलं कमबॅक मैदानात केलंय की त्या कमबॅकला मात्र सलाम करावा असं वाटतोय, कारण संघाला त्या विजयी पथावरती नेण्याचं त्याचं कार्य आहे. कारण असं म्हटलं जातं RPL पर्व पाहिलं आहे मित्रांनो, कारण या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत, अश्वरूढ ट्रॉफी आपण पाहतोय महाराजांच्या ट्रॉफी पर्यंत प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक संघाचा प्रवास येऊन थांबलाय. आणि ही ट्रॉफी ज्याच्याकडे जाईल ती मात्र वर्षानुवर्ष गाजली जाणार, जोपर्यंत RPL घडली जाणार. आणि पहिला मानकरी कोण असेल तर या ट्रॉफीचा, ते नाव मात्र शेवटपर्यंत गाजणार. इथे मात्र धावफलकावरती धावा आहेत. आता मात्र येणारे 7 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना कुठेही जात नाहीये, तीच तुल्यबलता. डायरेक्ट हिट केलं गेलं, परंतु उशिराने, आणि इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. आता मात्र या सामन्यातली तफावत पाहायला मिळतेय. कोण जिंकेल आणि कोण हारेल याच्यापेक्षा सामना प्रेक्षकांसाठी खौफनाक आणि दर्दनीय होतोय, कारण प्रत्येक प्रेक्षक विचार करत असेल, जो संघ स्वराज स्पोर्ट्स कलंबोलीच्या मागे असेल त्याचे पाठीराखे म्हणत असतील स्वराज स्पोर्ट्स कलंबोली जिंकलं तर फार बरं होईल. आणि दुसरीकडे जे पाठीराखे जय माता दी सोनारीच्या पाठी असतील ते म्हणतील जय माता दी सोनारी जिंकलं तर फार बरं होईल. इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय. अद्याप 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा घेत आहेत त्या तब्बल 56 आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत देऊया डीजेच्या सुमधुर संगीताला सुरुवात. पहा सुदर्शन सर सांगून देत आहेत की 5 षटकांपर्यंत पूर्वार्ध. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तमाम प्रेक्षकांसाठी, कारण आतापर्यंत लाईव्हची माहिती येते आहे की PTC लाईव्हच्या माध्यमातून आता तब्बल 10,000 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत. जर या 10,000 प्रेक्षकांचा विचार करायला गेला, त्या पहिल्या दिवशी प्रवीण दुगाडे सरांनी चांगलं वक्तव्य केलं, म्हणे 10,000ला 5 ने गुणलं तर 50 होतील. म्हणजे प्रत्येक विचार करा, 10,000 नव्हे तर आता मी सांगून देईल 50,000 जण लाईव्ह पाहतायत. असा एक अंदाज पकडून चाला सध्याच्या परिस्थितीचा, कारण टीव्ही घरात असतो. स्मार्ट टीव्ही आता सध्या आलाय, आणि या स्मार्ट टीव्हीवरती संपूर्ण फॅमिली ही मॅच पाहत असते. त्याच्यामुळे नक्कीच एकाला धरून चालणार नाही, तर तिथे 5चा आकडा नक्कीच धरला जाईल. इथे मात्र पाहायला गेलं तर आपण जाऊया 5 षटकांच्या अगोदर, जिथे मात्र पूर्वार्ध पाहायला मिळाला होता. फर्स्ट इनिंग मध्ये 55 धावा होत्या, 5 गडी बाद होते. इथे मात्र 56 धावा आल्यात, 3 गडी बाद आहे. म्हणजे सामना अजूनही कुठे गेला नाहीये. काय अफलातून मॅच आहे मित्रांनो. जरा दोन्ही संघांसाठी प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सामना जर टाय झाला तर स्पर्धेचा नियम सुपर ओव्हर. सेन्सिबल क्रिकेट मैदानात थोडी गपलत आमच्याकडून होते मी तर म्हणेल, कारण आमचाच आवाज गाजतोय, परंतु इथे सध्या मैदानात इतका शांत खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून होतोय. सुरेश मुनीन सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत, आणि स्ट्रायकर एंडचा खेळाडू जर आपण पाहायला गेलं अक्षय म्हात्रे.
अब्बू अर्थात जरा स्पीड घ्या पंच, कारण ज्या पद्धती आपण पाहतो खेळाडू पंचांना ताकीद देऊन जमत नाही, कारण इथे पंच आत्मा आहेत. खेळाडूंनी तो विचार करायला लागतो, कारण इतकं मोठं भव्य दिव्य व्यासपीठ आणि त्याच्यानंतर इतकी मोठी संधी आहे तुम्हाला. सुंदर फटका, वॉट अ स्टायलिश ब्रँड. सध्या तरी आपण पाहतोय अक्षय म्हात्रेच्या फलीमधून आलेला हा झणझणीत षटकार आहे डीजे. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ऑप्शन आम्ही सुद्धा लाईव्ह पाहिलं. या खेळाडूसाठी तब्बल मला वाटतं अंदाज मी बाळगतोय जवळजवळ 5,000 पॉईंटची बोली लागलेली दिसून येते. इतका चांगला खेळाडू, का त्या खेळाडूला मी माझ्या संघात स्थान दिलाय हे कर्णधार आणि त्याच्या समोर त्या खेळाडूचे संघ मालक सांगून देत आहेत, कारण इथे इतकी ताकद आहे. पाहायला गेलं तर काटक शरीर एष्टी आहे, जर विचार करायला गेलं तर ताकदीचा त्याच्या तर हा फटका यायला नव्हता पाहिजे, परंतु पहा एक दैदिप्यमान सोहळा आणि त्या सोहळ्यात त्याचा अप्रतिम फटका. इथे मात्र थर्ड अंपायरचं डिसिजन आलंय. पाहूया पंच काय करतायत. इथे फेकीसाठी नक्कीच यस थर्ड अंपायरच्या भूमिकेत आलेत. नक्कीच ऑन स्क्रीन वरती हे पाहिलं जाणार. काय डिसिजन आहेत मित्रांनो अफलातून. यस यस फटका आलाय, थोडीशी कडा घेतली होती, उंची गाठली होती. एकच धावाली आहे. पाहायला गेलं तर सध्या तुतू मैमेचा खेळ जिथे मैदानावरती चालू होता दोन्ही फलंदाजांवरती, कारण ज्या पद्धतीत आपण पाहायला गेला ना तर आतिघाईने संकटात जाईल असा प्रकार आता त्या फलंदाजाच्या बाबतीत होता, परंतु फलंदाजांनी जाणलं दुर्घटना से देर भली आणि इथे मात्र वेट अँड वॉच केलं गेलंय. अक्षय म्हात्रे अजून मैदानावरती. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं हर्षद ठाकूर ज्याने या सामन्याला संजीवनी देण्याचं कार्य खऱ्या अर्थाने केलंय. एक षटकार एका चौकाराच्या मदतीने, परंतु तोच हर्षद ठाकूर सध्या मैदानात तितकी ताकद आता लावताना दिसत नाहीये, परंतु त्याच अक्षय म्हात्रेचं कौतुक करेल ज्याने एक षटकार खेचून आपल्या सामन्याला जिवंत ठेवलाय. आता गोलंदाज तुमच्या गोलंदाजीचा खरा कस आहे मैदानात. सुरेश मुनीम सध्या आपण पाहतोय येणारे 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. सुंदर फटका आलाय आणि इथे मात्र मॅच फिनिश. हर्षद ठाकूर ब्रँड षटकार खेचतोय सध्या मैदानात. क्या बात आहे. डीजे होऊन जाऊ द्या. आज एक बिग फाईट सध्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आर्यन इलेन वावरले